त्या संदर्भात माझी भूमिका मी स्पष्टपणे मांडलेली आहे आणि तीच भूमिका माझी आहे की गृह विभागाचं पूर्ण लक्ष त्याच्यामध्ये होतं आणि हे कोण करत होतं, त्यात किती युनिटी होती की नव्हती, या सगळ्या गोष्टी आत्ता कमेंट करायच्या गोष्टी नाही आहेत. आत्ता आपल्याला तिथे कायदा आणि सुव्यवस्था कशी नीट राखता येईल या संदर्भात लक्ष देणं गरजेचं आहे. मुलीच्या कुटुंबाला न्याय कसा देता येईल याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या बाकी गोष्टींच्या संदर्भातले काही गोष्टी आम्हाला माहिती आहेत, त्याचे खुलासे आम्ही नंतर करू. या संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक वगैरे तुम्ही काय घेणार का? मी आणि सीएम साहेब आम्ही दोघंही सगळ्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. त्याचा कुठल्या ट्रॅकवरती न्यायची, किती फास्ट ते करायचं या संदर्भात सगळी सेन्सिटिव्हिटी त्यातली जी आहे, संवेदनशीलता आहे, त्यानुसार कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. बैठकांकरता मी आलेलो आहे. आमची एक बैठक झालेली आहे, अजून 1-2 ठिकाणी मी भेट देणार आहे आणि त्यानंतर परत जाईल. विधानसभेसंदर्भात काही बैठक आहे? प्रकाश आंबेडकर आता एक बोलताना म्हणले की मनोज जरांगे यांना पुढे करून मध्यंतरी दंगली घडवण्याचे सुद्धा काही प्रकरणं सुरू होती, तेव्हा चालू होतं. या संदर्भात समजा प्रकाश आंबेडकर साहेबांकडे काही माहिती असेल तर ती त्यांनी द्यावी, गृह विभाग ते पडताळून पाहिजे. सर, एक ज्युडिशियल कस्टडी मिळाली आरोपीला असं समजतंय, तर कुठेतरी प्रॉसिक्युशनचं फेल्युअर नाही आहे? मी आता त्याची सगळी माहिती घेऊन तुम्हाला सांगेन, कारण जी माहिती आहे ती माहिती आल्यानंतर बाकी गोष्टींवर मी बोलेन.